रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। गोकुळ निवडणुकीबाबत मतदारांनी संभ्रम करून घेऊ नये, अभिजित तायशेटे। गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक प्राधिकरणाने काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकामुळे जिल्हाभरातील मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। या पत्रकामुळे विद्यमान मतदारांना निवडणूक प्रक्रियेतून बाजूला केला जाणार असल्याचा गैरसमज निर्माण झाला आहे। मात्र कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या उपविधींमध्ये किंवा लागू सहकार कायद्यात मतदारांना अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेतून बाजूला करण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नसल्याचे गोकुळचे माजी संचालक अभिजित तायशेटे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। या विषयावर मतदारांनी कोणताही गैरसमज अथवा संभ्रम करून घेऊ नये। गोकुळच्या निवडणुकीत वर्षानुवर्ष सहभागी असलेल्या दूध उत्पादक सभासदांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर होणे आवश्यक आहे। सभासदांच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण होणे ही आमची ठाम भूमिका आहे, असे तायशेटे यांनी सांगितले। सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडी म्हणून आम्ही गोकुळच्या मतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। त्यांच्या मतदानाच्या अधिकारासाठी आणि सभासदांच्या हितासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडी शेवटपर्यंत संघर्ष करेल, असा निर्धारही अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केला। विन टीव्ही मराठीसाठी राधानगरीहून रामचंद्र चौगले। दूध संघ गोकुळच्या निवडणुकीबाबत कालच एक राज्य निवडणूक प्राधिकरणानं जे पत्र दिलेलं आहे, त्यामुळे जिल्हाभरातल्या मतदारांच्या मध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा दूध संघाचे कर्मचारी असोत किंवा दूध संस्थांचे सचिव असोत किंवा त्यांचे कर्मचारी असू देत किंवा काम करणारे ठेकेदार असू देत, यांना मतदारांपासून बाजूला ठेवलं जाणार असा संभ्रम त्या पत्रामुळे तयार झालेला आहे। वास्तविक पाहता कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या उपविधीमध्ये किंवा सहकार कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नसल्यामुळं ह्याबद्दल कुणीही संभ्रमावस्था निर्माण करून घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटते। आणि आदरणीय जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी आम्ही सर्वजण ह्या मतदारांच्या पाठीशी असणार आहोत। त्यामुळं खरं बघायला गेलं तर सहकारातली ही निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेचाच एक भाग आहे। त्यामुळं इथं मतदानापासून कुणाला रोखण्याची कुठलाही कायदा नसून जास्तीत लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असे कायद्याला अभिप्रेत असल्यामुळं त्या कायद्याप्रमाणे किंवा त्या सहकारातल्या उद्दिष्टाप्रमाणे आम्ही सर्वजण ह्या मतदारांच्या पाठीशी असणार आहोत। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।